नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, सकाळी-सकाळी देवाची देवपूजा आणि दारासमोर जर एक सुंदर रांगोळी काढली ना, खूप सुंदर वाटतं आणि पूर्ण दिवस एकदम छान जातो, आनंदात जातो, प्रसन्न वाटतं आणि जेव्हा आपण दारातून घरात एंट्री करतो, एकदम त्या रांगोळीकडे बघून एकदम मन असं आपले डोळे एकदम शांत होऊन जातात. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर दारासमोर रोज रांगोळी काढत नसाल, तर आता नक्की रांगोळी काढायला सुरुवात करा. एकदा अनुभव घेऊन बघा रांगोळी काढल्यानंतर कसं वाटतं आणि ज्या मैत्रिणी रांगोळी काढत असाल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवनवीन डिझाईन्स तुमच्यासाठी मी आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे. तर अतिशय सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या, कमी वेळेत, कमी जागेत काढता येणाऱ्या अतिशय छान-छान आणि तुम्हाला जमतील अशाच रांगोळ्या आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आली. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मैत्रिणींनो. तुम्हाला आजच्या रांगोळ्या नक्की आवडतील आणि जर रांगोळ्या आवडल्या तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. कमेंट केल्यावर असं वाटतं कोणतरी आपलं घरातलं, आपली जवळची व्यक्ती माझ्याशी बोलते, तर नक्कीच कमेंट करा. खूप छान वाटतं जेव्हा तुमची कमेंट येते. असं म्हणजे जेव्हा मी वाचते कमेंट्स तर एकदम भारी वाटतं काहीतरी म्हणजे मी रोज वाट बघत असते जेव्हा आपला रोज दुपारचा व्हिडिओ अपलोड होतो त्याच्यानंतर मी वाट बघते. कमेंट आल्या पाहिजे. म्हणजे कसं आहे तुमच्या मनातलं माझ्या मनापर्यंत कळतं. मला कळतं की तुम्हाला रांगोळीबद्दल काय वाटतंय, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या ते समजतं. म्हणून मैत्रिणींनो एक कमेंट व्हिडिओ खाली करत जा. नक्कीच मी वाट बघेल आणि मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. सध्या आमच्या इथे पावसामुळे नेटवर्क नसल्यामुळे कमेंटला उत्तर द्यायला थोडा उशीर होतोय. पण जसं-जसं रेंज वगैरे येते त्याप्रमाणे मी तुम्हाला कमेंटला रिप्लाय देत असते. तर मैत्रिणींनो आपलं बोलता-बोलता बघा पहिली रांगोळी तर झाली आहे. आजच्या ज्या रांगोळ्या आहेत ना मैत्रिणींनो 5 रांगोळ्या आहेत आणि 5 पैकी ज्या पहिल्या 4 रांगोळ्या त्या चौकोनामधल्याच रांगोळ्या आहेत. म्हणजे असा क्रॉसमधल्या चौकोन काढलेला आहे त्या टाइपच आहेत. तर जी दुसरी रांगोळी बघा आपण केशरी कलरमध्ये असं क्रॉसमध्ये चौकोन काढला आणि मोराचा आकार काढलाय चारी साइडने जो गॅप तयार झालाय त्यामध्ये. थोडी वेगळी रांगोळी आहे, पण सुंदर आहे. नक्की ट्राय करा. जेव्हा पण तुम्ही ही चोच काढता ना मैत्रिणींनो, जर तुम्हाला ही चोच जमत नसेल, काहीच नाही करायचं. फक्त 2 लाईन काढायच्या थोड्या अशा कर्व्हमध्ये आणि त्याला थोडा बोटाने व्यवस्थित टोकदार बनवून घ्यायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने काढू शकतात, काहीच अवघड नाहीये. आणि जर तुम्ही नवीन आहे रांगोळी म्हणजे आपले व्हिडिओ बघायला नवीन आहात, पहिल्यांदाच व्हिडिओ बघता आहात किंवा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर लवकर सबस्क्राईब करून टाका मैत्रिणींनो. अजिबात वेळ घालवू नका. कारण की तुम्हाला जर तुमच्या दारासमोर रोज नवीन आणि कमी वेळात होणाऱ्या, त्या पण एकदम सुंदर आणि तुम्हाला काढता येतील अशाच रांगोळ्या जर बघायच्या असतील, तर एकदा खरंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. काय सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर येईल. बाकी काहीच नाही आणि वेळेवर नोटिफिकेशन आलं म्हणजे तुम्ही व्हिडिओ नक्की बघणार. तर नक्की सबस्क्राईब करा आणि रोज नवनवीन डिझाईन्स तुमच्या दारासमोर काढा आणि तुमच्या दाराची शोभा वाढवा. आणि एक म्हणजे रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला एक प्रसन्न तर वाटणारच आहे. एकदम पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये रांगोळी काढल्यानंतर. तर नक्कीच रांगोळ्या काढत चला आणि ह्या डिझाईन्स तुमच्या दारासमोर ट्राय करा. पूर्ण महिनाभरासाठीच्या रांगोळ्या आपल्या चॅनलवर आणि प्रत्येक डिझाइन ही युनिक असणार आहे. प्रत्येक डिझाइन ही नवीन असणार आहे. याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर नक्कीच तुम्ही तुमच्या दारासमोर ह्या डिझाईन्स काढत चला. जर तुम्हाला देवघरासमोर आणि तुळशीसमोर रांगोळी काढायला आवडत असेल, तिथेही तुम्ही ह्या डिझाईन्स ट्राय करू शकतात. अशा बरेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत. जे देवघरासमोर आणि तुळशीसमोर रांगोळ्या काढू शकतात अशा छोट्या-छोट्याच रांगोळ्या आहेत. कारण की देवघरासमोर आणि तुळशीसमोर खूप कमी जागा असते रांगोळी काढायला. तर नक्कीच तुम्ही तिथेही रांगोळी काढत चला. जर तुमच्याकडे वेळ असेल तर आणि नसेल तर पण दरवाजासमोर तरी एक रांगोळी काढत चला. आपली परंपरा आहे ती जपली पाहिजे मैत्रिणींनो. आणि रांगोळी काढायला एवढा काही वेळ पण लागत नाही. 5 ते 10 मिनिटात. छोट्या-छोट्या रांगोळ्या तर 5-10 मिनिटात होऊन जातात. तर बघा पुढची डिझाइन आपण सेम चौकोन काढलाय क्रॉसमध्ये आणि बांगड्यांच्या मदतीने असे टिपके काढून घेतले. टूलच्या मदतीने त्याला फुलाचा आकार देते. तुमच्याकडे असे टूल नसतील तर तुम्ही पेन्सिल वगैरे सिस पेन्सिल असते आपली ती आणि किंवा काडीपेटीची काडी अशा वेगवेगळ्या घरगुती साहित्यातूनही तुम्ही अशी टूल्स तयार करू शकतात. स्पेशली टूल्स घेण्याची काही गरज नाहीये. पण जरी तुम्हाला वाटलं, एखाद्याला हौस असते प्रत्येक गोष्टीची, जशी मला होती मी ते टूल्स घेतलेत. तर मी लोकल शॉपमधून घेतले ते येलो कलरचे टूल्स.
त्याला फॉन्डंट टूल किट म्हणतात. याआधी मी सांगितलं एका व्हिडिओत. तुम्हाला जर दुकानात भेटले नाही शॉपमध्ये तर तुम्ही ऑनलाईनही मागवू शकतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते टूल टॅग केलेलं असतं प्रोडक्ट. तुम्ही ऑनलाईन मागवू शकतात जर तुम्हाला हवं असेल तर. तर बघू शकता ही एक सुंदर डिझाइन तयार झालेली आहे. अगदी विचारपूर्वक या डिझाईन्स तयार करत असते मी जेणेकरून तुम्हालाही पटकन काढता याव्या आणि तुमच्या दारासमोर रोज छोटीशी का होणार रांगोळी असावी हा त्यामागचा हेतू असतो. जास्त बारीक-सारीक डिझाईन्स मी काही काढत नाही. पुढची डिझाइन बघा. चौकोन काढून घेतला. 2 ते 2 आधी टिपके काढले आणि चौकोन काढला असा. त्यामध्ये अशा बारीक-बारीक क्रॉसमध्ये लाईन काढतोय. म्हणजे एक जाळी तयार होईल असं. जाळीची डिझाइन. ही जाळी जेव्हा काढतात ना म्हणजे ही डिझाइन तेव्हा थोडीच रांगोळी पकडायची चिमटीमध्ये म्हणजे ती पटापट काढता येते. अशी जाडसर एकसारख्या लाईन्स येतात. केंद्रवर्धिनी काढून घेतली 4 साइडला. आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील मैत्रिणींनो तर नक्की व्हिडिओ बघा. प्लेलिस्ट आहे आपल्या वेगवेगळ्या रांगोळ्यांच्या, बॉर्डर रांगोळ्या जसे की अजून बेसिक रांगोळींचे व्हिडिओ आहेत. तुम्ही वेळात वेळ काढून नक्की व्हिडिओ बघत चला. आणि येणारे व्हिडिओ पण बघत चला. लवकरच आपण आषाढ महिना विशेष रांगोळ्या बघणार आहोत. त्या पण मी एकदम सोप्या पद्धतीने आणणार आहे. काही थोड्या कलरफुल बघूयात, काही सिंपल आपल्या व्हाईट कलरमध्येच बघूयात. म्हणजे ज्यांना सिंपल रांगोळ्या आवडतात ते सिंपल काढतील आणि ज्यांना कलरफुल आवडतील ते काढतील. त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवूया. आपली रांगोळी रेडी झालेली. पुढची रांगोळी सिंपल रांगोळी, फ्री हँड रांगोळी आहे आणि आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी आहे. असा पाकळीचा आकार काढून घेतला. नंतर खाली 2 मोठे-मोठे टिपके देऊन केंद्रवर्धिनीचा आकार काढून घेतलाय. आणि जी पाकळी काढली त्याच्या साईडला असं मोठे-मोठे टिपके काढून घेतले. फिंगर रांगोळी आहे ही. पटकन होती ही रांगोळी काढून. जास्त वेळ नाही लागत ही रांगोळी काढायला. आजच्या रांगोळ्या नक्कीच तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करून बघा. यातल्या ज्या पण रांगोळ्या आवडतील नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही ट्राय केल्या की नाही रांगोळ्या. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि भेटूया अशाच झटपट होणाऱ्या सोप्या सुंदर रांगोळींसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.